गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, ऑफिसला जायचं आहे आपल्याला. कालचा ब्लॉग मस्त झाला आहे, बघितलं नसेल तर बघा नक्की जाऊन. बघू आता, आज काय एक्सरसाइजला जमलं नाही, थोडं लेट झालं उठायला, त्यामुळे डोळे पण लाल दिसत आहेत थोडे. चला जाऊ ऑफिसला. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं विनेश फोगट 100 ग्रॅमवरून डिस्क्वालिफाय झाली. तर त्याच्याबद्दल थोडीशी न्यूज वगैरे, तिच्या काय स्ट्रॅटेजी होती खेळायची, याच्यावर काय आपल्याला कमेंट्स करायचं नाही आहे. पण हे थोडंसं रिस्की वाटतं की एका रात्रीत 2-3 किलो वजन कमी करणे, म्हणजे पाणी नाही प्यायचं, जेवायचं नाही, अजून काहीतरी सांगितलं त्यांनी. होऊ शकतं, ते काही पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही आहे, पण हे थोडं रिस्की असं वाटतंय. तर असा विषय होता तो, रिस्कीच आहे या गोष्टी. बघू आता काय होते. तिने रिटायरमेंट घेतली. आजची न्यूज ही आहे की रिटायरमेंट अनाऊन्स केली तिने. आता ती थकली आहे बिचारी, आता किती स्ट्रगल करणार. रिअल लाईफमध्ये पण स्ट्रगल. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या पुढं किंवा पॉलिटिक्सच्या पुढं नाही टिकत. आपलं डिस्टन्स तरी किती आहे, 2-2.5 किलोमीटर आहे, पण ट्रॅफिक एकच सिग्नल आहे, तिथंच लागते जरा. इव्हन फेज 2 आणि इथं बार्कलेज वगैरे कंपनी आहे तिथं, त्यामुळे ट्रॅफिक लागते आपल्याला इथपासून ते तिथपर्यंत, सिग्नलपर्यंत. आणि शेजारी आजूबाजूला दुकान आहेत जरा, ते दुकानं पण असे गाड्या रस्त्यावर लावतात ना. 4 लेनचा रोड आहे, पण तो 2 लेनचा करून ठेवला. घाट ट्रेनिंग कामाला येते मित्रांनो इथं मला, कारण जेव्हा मी क्लास लावले होते ते आम्हाला तो कात्रज घाटात घेऊन गेला होता. आमचा जो इन्स्ट्रक्टर होता, जो शिकवत होता आम्हाला गाडी, 4 व्हीलरचे क्लासेस लावले होते. घाटाला कसं करायचं, चढ असला की मग क्लच हळूहळू अर्धाच धरायचा, ब्रेकवर पाय ठेवायचा, असं. गरज पडली तर ॲक्सेलरेटर द्यायचा. ॲक्सेलरेटर द्यावाच लागतो जरा चढाला. पायाने नसलं मॅनेज होत तर हँडब्रेकने मॅनेज कसं करायचं. आता मी एकदम एक्सपर्ट झालो आहे. किती घाट असला, किती चढ असला तरी जाऊ शकतो आपण. तर ते जजमेंट यायला थोडा वेळ लागतो तुम्हाला. चला मित्रांनो, ऑफिसला जाऊयात, काम करूयात. जरा जास्त काम आहे, बघू, भेटूया ऑफिस नंतर. ऑफिसमध्ये शूट करता आलं तर करू थोडंसं. सिक्युरिटी जास्त आहे बँक असल्यामुळं, काही शूट करता येत नाही. नाही तर आपल्या चॅनलवर दिसला त्यांना व्हिडिओ, असं काही कंटेंट दिसलं की चॅनल पण बॅन होऊ शकतो, जॉब जाऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी होतात. जे लोक IT मध्ये नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. तर थोडंसं रिस्की असतं. आणि काही लोक जे ऑफिसमधलं सगळं दाखवतात, डेस्क वगैरे कसं बसताय तुम्ही, कुठं काम करता, त्यांचे रेग्युलर प्रोजेक्ट असतात, एवढं सिक्युअर नसतं त्यांचं. पण हे ज्या बँक आहेत, बार्कलेज, सिटी, क्रेडिट सूस, आमची, यांचं थोडं रिस्की असतं. बँक म्हणजे शेवटी पैसा झाला ना, त्यामुळं शूटिंग नॉट अलाउड. ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो.
त्यामुळे मला ऑफिसमधलं काही दाखवता येत नाही. म्हणजे लोक दाखवतात इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॅम्पस बघा, तरी मी कॅम्पस थोडा थोडा दाखवायचा प्रयत्न करतो की जिथं काही नाव येणार नाही, लोगो येणार नाही. मित्रांनो थोडा उशीर झाला आहे ऑफिसमध्ये, तर फ्रूट प्लेट घेतोय मी. मित्रांनो घरी चाललोय आता ऑफिसमधून. 6:30 वाजलेत. आज एवढं दिवसातून बराच वेळ ऑफिसमध्ये थांबले. 6:30 वाजेपर्यंत स्क्रम कॉल वगैरे इथूनच अटेंड केलाय. बघू, घरी गेल्यावर टाइमपास होतो आणि जरा फास्ट फूड खाणं होतं. हे 2 रिझन आहेत. त्यामुळं म्हटलं इथं ऑफिसमध्येच थांबू. फ्रूट प्लेट खाल्ली, जरा हेल्दी. घरी गेल्यावर जरा काही पण चटरफटर खाणं होतं. लेट्स सी, बघू. ट्रॅफिक आहे थोडंसं यावेळेस. सगळ्यांचं ऑफिस सुटतं ना 6:30-7 वाजता, त्यामुळं ट्रॅफिक आहे. मित्रांनो भारी वाटतं ऑफिसमध्ये एवढा वेळ थांबल्यावर, कारण काम होत नाही घरी. ऑफिसचा डेस्कटॉप असतो एवढा मोठा आणि घरी लॅपटॉप असतो एवढासा. ते सर्च करून इकडून तिकडं जायलाच जास्त टाईम लागतो. खूप मोठा बेनिफिट आहे हा. आपलं घर जवळ आहे, तर काय 5-10 मिनिटातच मी घरी पोहोचतो, असा विषय आहे. ट्रॅफिक इराणी कॅफेच्या इथं आलो मित्रांनो, आणि पाऊस बंद झाला. आज नीरज चोप्रा भाईंची मॅच आहे आपली संध्याकाळी रात्री फायनल. बघू आता, तेवढी एकच होप आहे. भाला फेक, जॅव्हलिन थ्रो, गोल्ड मेडल मिळेल असा कॉन्फिडेंट आहे. बघू आता, कळेलच आपल्याला. गुळ आहे का? गुळ